असेल तर मोदीजींनी आपल्या परिवारातल्या आणि परिवारात आपलेच जे मूळ सदस्य परत येत आहेत अशा लोकांनाच जर अंडरवर्ल्डच्या धमक्या येत असतील आणि आपल्याच परिवारातल्या लोकांना जर मोदीजी सुरक्षा देऊ शकत नसतील तर बाहेरच्या भारतीयांना काय ते सुरक्षा देतील। माझ्यासोबत आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आहेत। ताई, सलमान खानचं प्रकरण ताजा आहे आणि काल थेट मुख्यमंत्र्यांनी सलमान खानची भेट घेतली। एकीकडे दुष्काळ, अवकाळी पाऊस, पाण्याचा प्रश्न आणि थेट मुख्यमंत्र्यांनी सलमान खानच्या घरी जाणं हे कितपत योग्य? नाही, मुख्यमंत्र्यांनी सलमान खानच्याच का बरं, राज्यातल्या प्रत्येक नागरिकांच्या घरी जावं, त्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी। पण ज्या पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्र्यांना सेलिब्रिटी सलमान खानच्या जीविताची काळजी आहे, अगदी त्याच पद्धतीने त्यांना घोसाळकर कुटुंबियांची काळजी का नाही? घोसाळकरांच्या कुटुंबालाही त्यांनी जर एक भेट दिली असती आणि घोसाळकरांची पत्नी असेल, त्याचे वडील असतील, त्यांनाही सुरक्षा देऊ केली असती तर आम्हाला असं वाटलं असतं की न्याय सगळ्यांच्यासाठी सारखाच आहे। असो, तुम्हाला पाहिजे तेवढा आम्ही निधी देऊ, मात्र तुम्ही इलेक्शनच्या दरम्यान मशीनमध्ये आमच्याच बाजूने बटन दाबून आम्हाला मत द्या, असं थेट अजित पवार यांनी व्यापाऱ्यांना वक्तव्य केलं। आचारसंहितेचा तर हा भंग आहेच आहे, परंतु ज्या पद्धतीने दमदाटी केली जाते, आमिष प्रलोभनं दाखवली जात आहेत, मला वाटतं निवडणूक आयोग नावाची यंत्रणा यांनी ठरवून घेतलेलं आहे का की ते फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्रपक्षांना पाहिजे तेवढा सॉफ्ट कॉर्नर देतील। कारण ज्या अर्थी आम्ही तुम्हाला निधी देऊ असं म्हणतात, याचा अर्थ असा की ते स्वतः कबुली जबाब देतात की आम्ही विरोधकांना निधी देत नाही, हा त्याचा स्पष्ट अर्थ आहे। परंतु निवडणूक आयोग अजूनही जर डोळे झाकून बसलेले असतील तर कठीण आहे। दुसऱ्या बाजूला नवनीत राणे यांनी भाजपाच्या कमळावर लढवायचं ठरवलंय आणि त्यावर ते म्हणतात असं की मोदींची हवा आधी होती आणि आता ती कायम राहील। ज्या नवनीत राणांनी अमरावतीतलं भाजपाचं संपर्कीय कार्यालय फोडलं, ज्या नवनीत राणांनी मोदींना बोलत असताना की मोदींनी मोदी मोदी काही चालत नाही, बाप तो बाप रहेगा, शरद पवार हा मोदींचाही बाप आहे असं मागच्या इलेक्शनमध्ये म्हटलं, आणि ज्या नवनीत राणांना अमरावतीच्या स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांचाच कमालीचा विरोध आहे, त्यांनी ही सगळी मुक्ताफळं उधळणं, एवढं करून सुद्धा मला नाही वाटत की अमरावतीमध्ये नवनीत राणा टिकाव धरू शकतील, कारण वातावरण फिरलंय हे स्पष्ट चित्र दिसतंय। दुसऱ्या बाजूला मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर जे आहेत ते म्हणतात की ज्या लोकांमुळे आम्हाला अटक झाली, ज्या लोकांमुळे मनसे संपवण्याचा प्रयत्न झाला, त्याच मनसेमध्ये आम्ही काम कसं करायचं, त्यामुळे मनसेतली नाराजी जी आहे ती उघडपणे आता परत समोर लागली असं वाटतंय। उलट कीर्तिकर का कोणी, त्यांनी पण त्या दिवशी राजीनामा दिला, मनसेमध्ये अनेक लोकांनी पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले। ह्या सगळ्यातनं एक गोष्ट मात्र स्पष्टपणे, खरं तर त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे तो, आपण त्यावर भाष्य करू नये, मात्र एक नक्की की ज्या अर्थी पदाधिकाऱ्यांमधली एवढी कमालीची नाराजी बाहेर पडतीये, याचा अर्थ स्पष्ट आहे की पक्ष नेतृत्व नावाची जी यंत्रणा आहे ते निर्णय घेताना ठराविक 2-3 टाळक्यांनाच सोबत घेऊन कदाचित निर्णय घेतात आणि संपूर्ण पक्षातल्या ज्या सन्मान्य पदाधिकारी आहेत त्यांच्याशी काही फार विचारविमर्श केला जात नाही। दुसऱ्या बाजूला कोकणातलाच एक प्रश्न आहे ताई की नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली नसली तरी त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे, अतिशयोक्तीपणा वाटतोय का त्यांना आत्मविश्वास वाटत असतो? एक अनार 100 बिमार असा कार्यक्रम आहे हा, कारण इकडे नाशिकामध्ये हेमंत गोडसेंनी तयारी सुरू करणं, तिकडे एकाच वेळेला नारायण राणे आणि दुसऱ्या बाजूला किरण सामंत आणि उदय सामंत या सगळ्यांनी शड्डू ठोकणं, हा प्रकार म्हणजे खरंच एक अनार 100 बिमार आहे। पण आम्हाला वाटतं की त्यांनी कुणालाही उभं केलं तरी सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा ही आम्ही खात्रीने आम्ही ती मिळवणार आहोत। एकनाथ खडसेंना अंडरवर्ल्डच्या धमक्या यायला लागल्या, दुसऱ्या बाजूला एकनाथ खडसे हे भाजपच्या वाटेवर असतानाच आलेल्या या धमक्यांचं काय अर्थ काढावं? खडसे साहेबांनी घेतलेला निर्णय आहे तो, खडसे साहेब त्याला बखुबे करतील, पण कुठला तरी 137 कोटींचं काय प्रकार आहे असं ऐकिवात येतंय, मलाही त्याची काही फार खातरजमा नाही आहे। मात्र खडसे जर घरवापसी असा शब्द वापरत असतील
आणि मोदी का परिवार ही टॅगलाईन फार मोठी असेल, तर मोदीजींनी आपल्या परिवारातल्या आणि परिवारात आपलेच जे मूळ सदस्य परत येत आहेत अशा लोकांनाच जर अंडरवर्ल्डच्या धमक्या येत असतील आणि आपल्याच परिवारातल्या लोकांना जर मोदीजी सुरक्षा देऊ शकत नसतील, तर बाहेरच्या भारतीयांना काय ते सुरक्षा देतील? काय ही मोदीजींची गॅरंटी आहे काय? ही कसली गॅरंटी की स्वतःच्याच परिवारातल्या लोकांना अंडरवर्ल्डने धमक्या द्याव्या आणि त्यांनी नुसतंच बघत बसावं? रामटेकमध्ये प्रकाश आंबेडकर उभे राहणार आहेत आणि त्यांना आता पाठिंबा जो आहे तो ओवेसींनी जाहीर केला आहे. कुठेतरी हे इक्वेशन अकोल्यातून माफ करा, अकोल्यातून प्रकाश आंबेडकर उभे राहत आहेत, त्यांना असदुद्दीन ओवेसींनी थेट जाहीर पाठिंबा दिला. हे ठीक आहे ना, अकोल्यातून त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि मला वाटतं ओवेसी यांची भूमिका ही चांगली भूमिका असते. त्यामुळे त्यांनी कोणाला पाठिंबा द्यावा न द्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. महाविकास आघाडी म्हणून त्याची रणनीती काय आखायची आणि तिथे निवडणुका कशा लढायच्या हे आम्ही आमच्या पद्धतीने ठरवू. रोहित पवारांनी ट्रोलर्सची आर्मी उभारली असून ते ट्रोलर्सची आर्मी जी आहे ती सध्या कार्यरत अशी टीका रुपाली चाकणकर करत आहेत. मला असं नाही वाटत अजिबातच. कारण तशी ट्रोलर्सची आर्मी जर बघायला गेलं ना तर काय वाईट पद्धतीने सोशल मीडियाच्या 2-3 पेजवर खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दलच्या अत्यंत वाईट पद्धतीने लिहिलं जातं किंवा अगदी पवार साहेबांच्या वयाचाही मुलाहिजा न बाळगता ज्या पद्धतीने लिहिलं जातं, तर उलट पक्षी ट्रोलरची गँग कोणी उभारली आहे हेही चित्र स्पष्ट दिसतं. पण असो, आपण अशा काही काय म्हणता येईल संविधानिक पदावर राहूनही ज्यांना पक्षीय प्रवक्ते होण्याचा मोह आवरत नाही अशा लोकांवर न बोललेलं बरं. बारामतीचं तुम्हाला काय वाटतं? एकीकडे मूळ पवारांवरनं या एका वक्तव्यावरनं टीका होत असताना दुसरीकडे सुनेत्रा पवार भावूक झाल्या, त्या कॅमेऱ्यासमोर काहीशा त्यांना भावनिक झाल्या होत्या. या सगळ्या मुद्द्यावरनं तुम्हाला काय वाटतं? नाही, मला मुळात ना की ते स्टेटमेंट काय होतं ते काही मी ऐकलेलं नाही आहे, मला ते स्टेटमेंट नीटचं माहीतही नाही. परंतु एक नक्की की भारतीय जनता पार्टी ही काय पद्धतीने एक मनुवादी दृष्टिकोन बाळगून असते आणि बाई विरुद्ध बाई असा संघर्ष उभा करायचा. त्या कुटुंबात म्हणजे माणसात माणूस राहू द्यायचा नाही. जाती धर्मांमध्ये तर तंटे बखेडे करायचे, पण कुटुंबामध्ये सुद्धा बखेडे करायचे. एकीकडे इसका परिवार उसका परिवार आणि दुसरीकडे दुसरों का परिवार तोडायचा. ही जी वृत्ती आहे भाजपाची ही निश्चितपणे वाईट आहे. बाकी सुनेत्रा पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील, या दोनही महिला एकमेकींच्या विरुद्ध उभं करणं ही भाजपाची अत्यंत दुष्ट खेळी आहे आणि या दुष्ट खेळीमध्ये अडकू नये कुणीही असं नक्की वाटतं. कॅमेरामन आदर्श खटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.